डॉट चेंडूची सांगता केली जाते. सुरुवात खूप चांगली करतोय गोलंदाज. या षटकाची कुठेतरी प्रेशर बिल्टअप होतोय हळूहळू. विनोद रायत एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये आणि ते कुठेतरी नाव सिद्ध करतो या सामन्याच्या माध्यमातून. हाफ ट्रॅक होता, लेट कट आहे पण शॉट तळमळला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला याची माहिती मात्र फलंदाज नव्हती असं जाणवत आहे. पहिला आदरा बसतोय 0 धावांवर. लिंबू कापला रस गळू लागला गो, लिंबू कापला रस गळू लागला. थँक्यू. कुठेतरी सुरुवात चांगली होते बापाणे या संघाची, कारण बापाणे जे कॅप्टन जे विवेक आहेत आणि त्यांचे मामाश्री आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप गावंड आणि मामांच्या समोर नेहमीच विवेकचा चांगला खेळ होतोय आणि तो चांगला खेळ दिसतोय. पण आज घाबरणार नाही विवेक, नेहमी घाबरतो पण आज घाबरणार नाही अशी शाश्वती मला वाटते. तर पाहूया लेट सी या दुसऱ्या डावामध्ये विवेक कडून कसा खेळतो. चला नवीन बॅट्समॅन लगेच पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला देखील अवधी आहे 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला नवीन फलंदाज पाठवून द्यायचे, कारण नियमांच्या आधारावर क्रिकेट खेळलं जातं आणि नियमांची बांधिलकी प्रत्येक खेळाडूला असली पाहिजे. आता मात्र 2 चेंडू डिलिव्हर करून झालेत आणि दोन्ही चेंडू हे निर्धाव आहेत. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय ललित देवळीकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजेच अभिजित देवळीकर आणि स्ट्राईकवर बॅट्समॅन असेल ललित देवळीकर. आणि यावेळेस कानाई बी या संघाने चांगला खेळ करत दुसरी फेरी गाठली आहे. आता कानाई ए संघ कुठेतरी झुंजतोय. यावेळेस सावध पवित्रा चेंडूला फक्त पुश केलंय कव्हर पॉईंट मध्ये. दरम्यान 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या आता कुठे सुरू होते 1 धाव. सन्माननीय प्रशांत हावरे शेठ आणि धनीराम शेठ यांचं आगमन झाले. सर वेलकम. द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करूया. सामन्याचा आनंद घ्या आणि व्हीआयपी डायची शोभा वाढवा. यावेळेस मात्र चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजे 2 वर. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी सावध पवित्रा घेतला जातोय, कारण पहिला गडी जितेन लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी आता सावध पवित्रा घेऊन खेळ केला जातोय. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. इनफिल्डच्या आज सुंदर चेंडू अडवला जातोय. दरम्यान लास्ट बॉल असेल, 5 चेंडू डिलिव्हर करून झाले. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 3 वर. पहिला षटक आपण सन्मान करतोय म्हणजे साहेबांच्या शुभ हस्ते कल्पेश म्हात्रे यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. टी शर्ट आम्हाला मिळाले रणजित किणी यांच्या माध्यमातून आरके एंटरप्राइजेसच्या वतीने आणि गॉगल आणि घड्या आम्हाला मिळाले सन्माननीय विनया भूषण पडवळे यांच्या माध्यमातून. त्यानंतर जेलसाठी साईश्री पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक श्याम पाटील यांना दिले आले. ते पारितोषिक देखील स्वीकारत आहे. श्याम पाटील अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण केलंय आणि रवी पाटील यांची कमतरता मात्र भासू दिली नाहीये. एक भाऊ मैदानात नाहीये पण एक भाऊ दोघांची भूमिका अदा करतो. क्या बात आहे. जोरदार टाळ्या श्याम पाटलांसाठी. चला कानाई स्पोर्ट्स पाय बी आणि दत्ताई युचंद्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. हा पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कानाई स्पोर्ट्स बी आणि दत्ताई स्पोर्ट्स गजा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. आम्ही लगेच तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये घेऊन जाऊ. धावा झाल्यात ते म्हणजेच 5 धावा. बघा खूपच कंजूस षटक हाताळलंय विनोद रायातने. मी म्हणालो होतो की एक मोठं नाव आहे. खूप चांगली स्टार्ट ऍज अ बॉलर तो नेहमीच आपल्या संघासाठी मिळवून देत असतो आणि त्याची चांगली सुरुवात केली जाते साई स्पोर्ट्स बापाणे या संघाकडून. आता नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच हेमंत लाखात. अजून एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज तुम्हाला आता या पुढच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळणार आहे. हेमंत लाखात. स्ट्राईकवर बॅट्समॅन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजे ललित देवळीकर आणि नॉन स्ट्राईकला असेल अभिजित देवळीकर. अभिजित खेळतो वैयक्तिक 3 धावांवर आणि ललित खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 2 धावांवर. आता रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय हेमंत. पंचांच्या डावीकडून यावेळेस लेमनेज आहे यष्टीरक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू मात्र वेगाने लॉंग स्टॉप्स एरिया क्लिअर करतोय आणि हा येतोय चौकार.
सागराने साग तुझा राजा तू मला आणि यावेळेस मात्र हा नशिबाचा चौकारच म्हणू शकतोय, कारण दोन क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकाच्या मागे तैनात केले गेले होते, पण जसा संपर्क झाला बॅटचा आणि बॉलचा वेगाने चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषा क्लिअर करतो आणि या 4 धावांनी धावफलक मध्ये पुढे सरकतोय, 9 हा आकडा गाठतोय. कुठेतरी सुखद धक्का नक्कीच मिळाला असेल, कुठेतरी झगडत होता, झुंज देत होता कुठेतरी धावांसाठी, पण आता मात्र तो शोध कंप्लीट झालाय. धावसंख्या झालाय 9. गोलंदाजी मार्कवर हेमंत. यावेळेस खूप जास्त बाहेर उजव्या यष्टीच्या हाताळला गेला तर चेंडू पिचिंग देखील बाहेर आणि नियंत्रण रेषा देखील ओलांडतोय, पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल 10 या आकड्यावर. आता कुठेतरी पहिल्या गडी बाद झाल्यानंतर सावरणारा क्रिकेट खेळला जाते, ते म्हणजेच कानाई स्पोर्ट्स पाये ए या संघाकडून. हो, खूप चांगला चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉस होतोय, हुक करण्याचा प्रयास देखील झाला होता, पण चेंडूचा वेग भन्नाट होता, म्हणूनच काय कुठला समन्वय झाला नाहीये बॅट आणि बॉल मध्ये आणि हा चेंडू डॉट. धावसंख्या झाली 10 धावा. चेंडू डिलिव्हर करून झाला आतापर्यंत या दुसऱ्या षटकातले 2. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा गोलंदाज असते या हेमंत. स्टेप आउट होऊन सरळ षटक खेळण्याचा प्रयत्न झाला, खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे, 2 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू अडवायसाठी. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? फेकी जर अचूक आली असती तर कदाचित धावचीचा धोका आपल्याला पाहायला मिळू शकला असता, पण तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली 12. धावसंख्या झाली 12 धावा. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगला फटका ऑन द राईटचा पाहायला मिळाला, चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषा ओलांडतोय, दमदार असंदार गगनचुंबी षटकार. सागराने साग तुझा राजा तू मला बनवशील का? माझ्या नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? सागरा माझ्याशी लावशील का? धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. आक्रमक फलंदाजाला अडवणं म्हणजे वालवटून टेळ काढणं असं आपण म्हणू शकतो आणि कुठेतरी तसाच प्रयत्न केला जातो गोलंदाजाचा, पण तितकीच चांगली बहारदार फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा उसळीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला, चेंडूला हुक करण्याचा प्रयास होता, फॉरवर्ड सुरल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि तो झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय, तो म्हणजेच कानाई स्पोर्ट्स पाय या संघाला दुसरा. थँक्यू. आपण म्हणतो ना जहा पे चिकना आहे वहा टिकना मुश्किल आहे, आणि यावेळेस मात्र कुठेतरी आमिष दाखवणारा हा चेंडू होता. हुक केला जातो आणि हुक करताना मात्र चेंडू कुठल्या दिशेला आहे ते मात्र चेक केलं गेलेलं. ऑफसाईड जास्त बाहेर होता, उंची मात्र अचूक होती, पण कनेक्ट करताना मात्र व्यवस्थित इम्प्रोव्हायझेशन झालं नाहीये आणि हा स्ट्रोक फसला जातोय आणि बाद होऊन परततोय फलंदाज, तो म्हणजेच ललित देवळीकर, ज्याने वैयक्तिक 14 धावा आपल्या संघासाठी दिल्या. सांघिक धावसंख्या झाल्या कानाई स्पोर्ट्स पाय ए या संघाची 18 धावा. आतापर्यंत दुसऱ्या षटकात चेंडू डिलिव्हर करून झाले ते म्हणजेच 5. लास्ट बॉल असेल या पावड्याच्या षटकाचा आणि आता 3 शतक तटी या संघाच्या बाहेर तैनात केले गेलेत आणि त्यातल्या त्यात चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळते, ते म्हणजेच साई स्पोर्ट्स बापाणे या संघाकडून. लास्ट बॉल शफल होऊन करण्याचा प्रयत्न झालाय, त्याचा संपर्क झालाय की नाही झालाय हे तर नंतरच्या गोष्टी आहेत, पण दरम्यान चेंडू हा डॉट आहे. दुसरं षटक संपते आणि 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाले कानाई स्पोर्ट्स पाय ए या संघाची 2 गडी बाद 18 धावा. घेऊया जीजेची संधी. चला टीम मीटिंग नकोय, तिसऱ्या षटकाचा तुम्हाला वेळ मिळेल मित्रांनो. साई स्पोर्ट्स बापाने तिसऱ्या षटकांना ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्हाला 2 मिनिटं आम्ही देणार आहोत ऑफिशियली, तुम्ही अनऑफिशियली वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट टू यू. 2 षटकानंतर धावसंख्या झाले 18 धावा, गडीबाद झाले 2. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साई स्पोर्ट्स बापाने संघाने दाखवले. विनोद रायरने पहिले षटक हाताळलं होतं, 1 गडी त्याने बाद केला, 5 धावा खर्च केला. हेमंत लाखा थोडासा मागे ठरलाय, त्याने 1 गडी बाद केलाय आणि 13 धावा खर्च केलाय. फलंदाजी करताना जितेन देवळीकर मात्र 1 धाव शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिजित देवळीकर आता 3 धावांवर खेळतोय. ललित देवळीकरच्या बॅटमधून धावा येत होता, त्याची बॅट तळपत होती, पण त्याला थांबवलं जाते आणि त्याने आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिले. चंदन देवळीकर एक आक्रमक फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे या पुढील षटकामध्ये. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विवेक नाईक.
विवेक, ज्या गोलंदाजी चर्चा हा डाव सुरू होण्याच्या अगोदर आपण करत होतो तर विवेक येतो. बघा, वेळ प्रत्येकाची एकसारखी नसते. कधी कधी तुमचा खेळ चांगला होतो, कधी कधी तुमचा खेळ खराब होतो, पण प्रयत्न हाच करा की तुमचा खेळ प्रत्येक दिवशी चांगला व्हावा. बघा, क्रिकेट आहे, दोन खेळाडूंचा संघ आहे, दोन संघांचा खेळ आहे, तर मात्र दोन संघाचा खेळ असल्यावर मात्र दोन खेळाडू जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा टक्कर तर नक्की होणारच आहे. फक्त तुमच्याकडून तुमच्या संघाला नुकसान होणार नाही असं प्रदर्शन करायला शिका मित्रांनो. विवेक गोलंदाजी मार्कवर असेल, राईट आर्म ओव्हर. यावेळेस खूप चांगला स्लॉक पाहायला मिळतोय. फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, खूप चांगला जजमेंट, जेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय. तिसरा खूप चांगलं संगीत HM म्युझिक गेल्या 2 दिवसांपासून आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि येणाऱ्या 6 दिवसांपर्यंत देखील त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. HM म्युझिकच्या माध्यमातून HM म्युझिक जुचंद्र खूप चांगलं टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळते. द सिनेमॅटिक क्यू पिक्चरच्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेरा वर्क आम्हाला दाखवतात निलेश. खूप चांगलं टेक्निकल वर्क मिस्टर सचिन पाटील आणि खूप चांगलं टेक्निशियनची भूमिका अदा करतात ते म्हणजेच अजय भारद्वाज आणि सेकंड कॅमेरामॅनच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजेच हरेश. खूप चांगली टेक्निकल टीम आमची जुळवलेली आहे या द ग्रेट मराठी चषकासाठी आणि खूप चांगली स्कोरिंग मॅन्युअल स्कोरिंग करतात ते म्हणजे अंकित पवार. यावेळी हलकासा ओव्हरपिच होता, चेंडूला मात्र उडवण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स थेंबे थेंबे तळीसाचे सिंगल डबलच्या सहाय्याने ज्याला लाईफलाईन म्हणतात क्रिकेटमध्ये, पण या मैदानावर आपण उल्लेख करायचा झाला तर दुहेरी आणि चौका ही मात्र लाईफलाईन ठरते, कारण हवेचा ओघ देखील या मैदानावर आहे. आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे आणि पहिल्या डावामध्ये सन्मानजनक धावसंख्येचा विचार केला तर 50-60 ही सन्मानजनक धावसंख्या ठरू शकेल. विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयास झाला होता, चेंडूची उंची मोजली नाहीये आणि फक्त कॅज्युअल प्रयत्न जाणवला, तितकासा प्रॉमिसिंग जाणवला नाहीये. चेंडू डॉट होते. खूप चांगला पलटवार केला जातो विवेक नाईकच्या माध्यमातून, कारण विवेकने पहिल्या चेंडूवर विकेट गेला, त्यानंतर 2 धावा खर्च केला, त्यानंतर हा डॉट. चौथा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप जास्त शप्पू झालं, ते पाहिलं होतं की लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच गोष्टीचा फायदा होतो. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय, लॉंग लेग सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा, 26 रन्स आणि कुठेतरी आता मार बसतोय. बघा, आपण थांबवू शकत नाहीये फलंदाज अभिजितला, कारण अभिजितला त्याचा स्टान्स माहिती आहे, त्याला दिलं गेलेलं काम माहिती आहे, त्याला दिलेली गेलेली जबाबदारी माहिती आहे आणि जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पडतोय. अभिजित देवळीकर हा षटकार याच्या बॅटमधून आलाय आणि कुठेतरी सुखद धक्का मिळतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाला. खूप जास्त सफल झाले होते आणि नियंत्रण रेषा देखील ओलांडली जाते, पंचांनी निरीक्षण केलंय आणि लागलीच वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 27 या आकड्यावर 27. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर करून झाले त्या तिसऱ्या षटकात. 2 चेंडूचा खेळ अधुरी शिल्लक आहे. आपण पाहतात स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठी चषक 2021 यावेळी पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळून काढलाय. फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू अडवेपर्यंत एकदा कंप्लीट. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. फक्त एकच धाव काढण्याची मुभा मिळाली होती. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचेल 28 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. यानंतर जुचंद प्रीमियर लीगची ऑफिशियल अनाउन्समेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. स्टे ट्यून्ड. लास्ट बॉल विवेक चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. एक षटकार आलाय जरूर, पण तितकीच चांगली नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काहीसा कमी गतीने हाताळला गेला चेंडू होता, थोडेसे आत येऊन चेंडूला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न फसला होतोय. षटक संपते तिसरं. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले 28 धावा आणि आता आपण अनाउन्समेंट करणार आहोत जुचंद्र प्रीमियर लीग, जी बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजेच येत्या फेब्रुवारीच्या 18 तारखेपासून 20 तारखेदरम्यान तुम्हाला हा जुचंद्र टेनिस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. तर संघांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि लीग मॅचेसच्या स्वरूपात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. संघ असेल द ग्रेट मराठा, ज्याचे स्पॉन्सर आहेत मोहन रवींद्र पाटील आणि कॅप्टन आहेत मोहन रवींद्र पाटील. त्यानंतर संघ असेल ओम साई जितेंद्र, ज्याचे स्पॉन्सर आहेत जितेंद्र पाटील आणि त्याचे कॅप्टन आहेत जितेश पाटील बंधू. तिसरा संघ आहे म्हात्रे पॅकर्स, त्याचे स्पॉन्सर आहेत नवीन म्हात्रे आणि त्याचे कॅप्टन आहेत निखिल पाटील. चौथा संघ आहे अभिमन्यू वॉरियर्स, ज्याचे स्पॉन्सर आहेत अमित पाटील आणि त्याचे कॅप्टन आहेत चेतन म्हात्रे. त्यानंतर पाचवा संघ आहे पतू पॅकर्स आणि त्यांचे स्पॉन्सर आहेत प्रथमेश भोईर आणि कॅप्टन असेल मितेश शिंगोटे. त्यानंतर सहावा संघ असेल आर के वॉरियर्स, ज्यांचे स्पॉन्सर आहेत रणजित किणी आणि कॅप्टन आहेत कल्पेश म्हात्रे. सातवा संघ असेल समीक्षा टायगर्स, त्यांचे स्पॉन्सर असतील रणजित भगत आणि कॅप्टन असेल चेतन पाटील. त्यानंतर आठवा संघ आहे काव्य चॅलेंजर्स, त्याचे स्पॉन्सर आहेत दीपक पाटील आणि कॅप्टन आहेत दीपेश पाटील. नववा संघ आहे आर्ची वॉरियर्स आणि त्यांचे स्पॉन्सर आहेत हेमंत वर्तक आणि कॅप्टन आहेत हेमंत लाखात. 10वा संघ आहे एनआर रायझिंग, ज्याचे स्पॉन्सर आहेत राज पाटील आणि कॅप्टन आहेत स्वप्नील मुकादम. 11वा संघ आहे ब्रँडेड स्पोर्ट्स, ज्याचे स्पॉन्सर आहेत आविष्कार पाटील आणि कॅप्टन आहे कैवल्य पाटील बंधू. आणि 12वा संघ आहे लायन्स क्लब ग्रुप, ज्याचे स्पॉन्सर आहेत पुष्पराज म्हात्रे आणि कॅप्टन आहेत हितेंद्र भोईर पाती. एकूण 12 संघाचा थरार तुम्हाला येत्या 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान अनुभवायला मिळेल. तर पाहायला विसरू नका जिचंद्र प्रीमियर लीग. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ओव्हर नंबर 4 घेऊन विनोद राय, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि त्या रेकॉर्डवर ज्या त्यांनी 5 धावा खर्च केले होता, एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं आणि त्याच त्याच्या कामगिरीच्या आधारावर त्याची वर्णी दुसऱ्या षटकासाठी लागलेली आहे. आणि पाहूया त्याच्या या कर्तव्याची, त्याच्या या जबाबदारीची कशा पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स बापाणे या संघासाठी रेल्वे स्टेशन एंड करून तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल अभिजित देवळीकर, याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालंय. चैतन्य नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. विखुरलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत, शॉर्ट टर्म हँड, शॉर्ट फाईन लेग आणि कव्हर. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, शफल होऊन फुल करण्याचा प्रयास झाला होता, पण मात्र पूल आणि हुक करण्यासाठी मात्र तितकाच सराव गरजेचा आहे. चेंडूला रीड करणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज कुठल्या पद्धतीचा आहे, कुठल्या वेगाने चेंडू हाताळतोय, या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर पूल आणि हुक कनेक्ट करायचा प्रयत्न करायला हवा. यावेळेस पहिला चेंडू डॉट, धावसंख्या थांबले ती म्हणजेच 28 या आकड्यावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, वारंवार खूप जास्त सफल होत आहेत. चेंडू कसा येतोय, कुठल्या पिचिंगला येतोय, कुठल्या वेगाने येतोय, कसं वळण घेतोय, बॉलर त्याचा रिलीज पॉइंट काय आहे, कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर करायला जातोय, कुठल्याच बाबीचा विचार न करता फक्त कॅज्युअल प्रयत्न, फक्त मला चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर पाठवायचाच हा प्रयत्न दिसतोय. यावेळेस लगातारचा तिसरा चेंडू हा डॉट हाताळला जातोय आणि विनोद रायात याला का जबाबदारी दिली, याला का दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली, याचा खूप चांगलं प्रात्यक्षिक या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता इन फॉर्म बॅट्समन जो आहे अभिजित देवळीकर याला अडवण्यामध्ये यशस्वी होते. कारण पहिले 3 चेंडू चौथ्या षटकातले हे डॉट हाताळले जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज विनोद. राईट अबाउट द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन अभिजित. पुन्हा एकदा चौथा डॉट, क्या बात आहे. अशी कामगिरी पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक आवर्जून मैदानावर येत असतात. कारण आपण नेहमी फलंदाजीचं कौतुक करतो पण कधी गोलंदाजाचं कौतुक करत नाही आणि आता कुठेतरी गोलंदाजीचं कौतुक करण्यासाठी भाग पडलं जातंय विनोद रायात याने. कारण 4 चेंडू त्याने डॉट हाताळले आतापर्यंत. चांगली कामगिरी साई स्पोर्ट बापाणी संघासाठी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयास आहे, मिसक्यू हुक आहे. लॉंगचा क्षेत्ररक्षक येतो, झेल स्वीकारतो आणि 5वा डॉट, 5व्या चेंडूवर हादरा बसतोय तो म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स पाय ए या संघाला. चला टॉस साठी यायचंय. कान्हाई स्पोर्ट्स पाय बी आणि दत्ताई स्पोर्ट्स गजा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचंय. आपण हा डाव समाप्त झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला लास्ट ऑफिशियल कॉल फॉर दत्ताई स्पोर्ट्स अँड कान्हाई स्पोर्ट्स पाय बी. विक्की रायकर एक नवीन फलंदाज पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच फलंदाज सुनील राईट,
ज्याने 49 धावांची खेळी केली होती आणि कुठेतरी आजच्या दिवसातला सर्वात सफल फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतोय, कारण त्याचा चांगला खेळ राहिला. आता एका धडधाकट शरीरयष्टीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याने चारगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, तो म्हणजेच विकी रायकर. पाहूया विकीच्या बॅटमधून किती धावा येऊ शकतील, कारण गरज आहे संघाला त्याच्या फलंदाजाची. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच चैतन्य. हो, मेडन ओव्हर होऊ शकली असती, पण मात्र चुकीचा चेंडू हाताळला गेलाय. हा 6वा चेंडू वाईड आलाय. 29 धावा आहेत. धावसंख्या या 1 पुढे जाईल, 29 वर पोहोचेल. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातला. कुठेतरी संकुचित धावसंख्या आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगेच 2 चेंडूवर 2 वाईड हाताळले जात आहेत. गोलंदाज विनोद रायात कडून धावसंख्या 1 पुढे जाईल, 30 वर पोहोचेल. एकूण 23 चेंडूचा खेळ झालाय आणि 23 चेंडूने फक्त 30 धावा, म्हणजे रन अँड बॉल मध्ये फक्त 7चा डिफरन्स आहे आणि कुठेतरी हा डिफरन्स आहे तो वाढवावा लागेल जर सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल, एक सेफ टार्गेट बनवायचं असेल, कुठेतरी धावांना आकार देण्यासाठी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. यावेळेस कुठेतरी लक्ष विचलित झालंय फलंदाजाचं, म्हणूनच थोडं बाहेर निघालाय. पंचाच्या मध्यमधून डेड बॉलची खूण आते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवारातर्फे. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्फूर्त. यावेळेस खोलवट्यापदा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केली जाते, मिळवला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि या चुकलेल्या क्षेत्ररक्षकाचा फायदा होतोय, तो म्हणजेच पाये या संघाला 2 धावा पळून पुढे जात आहेत. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती म्हणजेच 4 गडी बाद 32 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. चार षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 32 झाली आहे. धावांना अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होतोय, पण आता हे शेवटचं षटक ज्याच्यावर फलंदाज आक्रमक होतात. आव देखाना ताव, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्यासाठी पुढे येतात. तर या पुढील 6 चेंडूवर किती धावा येतील याच वर मात्र या भवितव्य ठरेल पाये संघाचं, कारण पाये बी या संघाने चांगला खेळ करत पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत मजल मारले आणि कुठेतरी आपल्याच गावचा संघ पुढे जात असताना आपण देखील पुढे जावं अशी मनीषा असेल का नाही पाये ए या संघाकडे. तर पाहूया या पुढील 6 चेंडूमध्ये किती धावा येतील. स्ट्राईकवर बॅट्समन असेल विकी आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार भूषण मेहरे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत तुम्ही पाहू शकता. 1 क्षेत्ररक्षक कव्हरला आहे, त्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग. भूषण पंचाच्या डावीकडून सज्ज होतोय विकीसाठी. हाफ ट्रॅक होता, हुक करण्याचा प्रयास आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये घे हा चेंडू अडवतोय. दरम्यान फक्त एकच धाव पुढे जाते. क्षेत्ररक्षण दर्जेदार होते साईड स्फोट वापरणे संघाचं, कारण आपण पाहिलं तर तुरळक चुका सोडल्या तर क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले आतापर्यंत. प्रत्येक चेंडू जो क्षेत्ररक्षकाकडे ज्याच्याकडे आलाय त्या क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी करत चेंडू अडवला. जेल देखील चांगले घेतले गेलेत आणि म्हणून कडे एका चांगल्या अवस्थेमध्ये जाणवतोय साईड स्फोट वापरणे संघ. धावसंख्या झाली आहे कानाई स्पोर्ट्स ए ची 33. यावेळेस देखील ओव्हर पिच होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करताना आणि मैदानाला गुदगुल्याच करत हा चेंडू मिडविकेट क्षेत्रात जातोय. दरम्यान 2 धावाचा कॉल देखील पूर्ण केला जाते. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर या डावामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार फक्त तुम्हाला पाहायला मिळालेत आणि हे मैदान जे आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ऍडव्हान्टेज ठरलेला आहे. पण या क्षणाला मात्र कुठेतरी चाच पडतोय कानाई स्पोर्ट्स पाये. हा संघ अजूनही संधी आहे, असं नाही आहे की ऑपॉर्च्युनिटीज नाहीये, ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण मात्र प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीचा योग्य तो वापर केला. पर्याय खूप आहेत पण योग्य तो पर्याय तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. तर पाहूया कुठल्या पर्यायाचा निवड केला जाईल कानाई स्पोर्ट्स पाये ए या संघाकडून. गोलंदाजी मार्कवर भूषण मेहरे. 3रा चेंडू घेऊन सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच चैतन्य. आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न फसतोय. कुठेतरी
अभिजित देवळीकर याच्याकडे आशा होत्या, त्याने मात्र आशाचं निरसन व्यवस्थित केलं नाहीये. विकीकडे विश्वास होता पण त्याच्याकडून देखील तसे स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीये. चैतन्य देखील कुठेतरी अडकवतोय, कुठेतरी कानाई स्पोर्ट्स ए हा संघ झुंज देतोय धावा बनवण्यासाठी. भूषण ओव्हरपिच होता, यावेळेस मात्र प्रॉपर एक्झिक्युशन, अचूक टायमिंग, चेंडू मात्र फ्लाय होतोय लॉंग सीमारेषा पार, षटकार. निरायाच्या लग्नाला बानू नवर नटली, नवरी नटली. धावसंख्या झाले ती म्हणजेच 41 धावा. चला टॉस साठी यायचंय. दत्ताई स्पोर्ट्स गजा जुचंद्र आणि कानाई स्पोर्ट्स पाये बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कुठलाच वेळ वाया न घालवता आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं. लगेच आम्ही टॉस करणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ असते. दत्ताई स्पोर्ट्स आणि कानाई स्पोर्ट्स बी टॉस साठी यायचे. लास्ट 2 बॉल स्टील रिमेनिंग टू डिलिव्हर. यावेळेस मात्र रन चुकतोय, परत जावं लागेल रनसाठी जागेवर आणि परत तो प्रयत्न करावा लागेल. डेड बॉल. धावसंख्या झाले 41. 5वा बॉल या 5व्या षटकातला. राईट आर्म द विकेट, स्ट्राईक बॅट्समन चैतन्य. पुन्हा एकदा ओव्हर पिच दिला होता, व्यवस्थित संपर्क झाला नाही, बॅटच्या एजला लागतोय. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोवर एकदा कंप्लीट. धावसंख्या 42 झालेली आहे. लास्ट बॉल आहे आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. कारण आताच्या घडीचा विचार केला तर या मैदानाचा जर आपण अभ्यास केला तर चांगल्या अवस्थेत जाणवतोय साई स्पोर्ट बापाणे या संघ आणि कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा हेतू दिसतोय पाये या संघाचा. पाहूया हा शेवट गोड केला जाईल का विकी कडून. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळेस मात्र शेवट गोल करण्याचा प्रयत्न आहे. लॉंगला क्षेत्ररक्षक येतोय पण मात्र त्याला उलकाडून देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 चेंडू 6 धावांचा षटकार. सॉरी आणि जे व्हायचं नव्हतं ते झालंय, कारण हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होता म्हणजे हा षटकार काउंट केला जाणार नाही. कुठेतरी एक संकट आलं होतं आणि कुठेतरी संकटातून बाहेर पडतोय तो म्हणजेच साईसूर बापाडे संघ. फलंदाजाने केली चूक आणि या षटकारापासून मात्र कुठेतरी अलिप्त राहिलाय कानाई स्पोर्ट्स पाय ए हा संघ. म्हणजेच काय धावा झाल्यात ते म्हणजेच 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान असेल साई स्पोर्ट्स बापाने या संघासमोर. घेऊया छोटीशी विश्रांती. माझी नवरी दिसतेस ग. सन्माननीय प्रशांत हावरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हा असेल दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जो कानाई बी आणि दत्ताई स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान खेळला जाईल. एका बाजूस द ग्रेट मराठा परिवार संकेत केले आणि एका बाजूस द ग्रेट मराठा स्पोर्ट्स. नियम सर्व सामने असतील. चला प्लीज आपण मध्ये या सर, कॅप्टन साईडला जा. पाहुण्यांनी मध्ये या. येस पाहुणे तुम्ही मध्ये या सर, तुम्ही पण मध्ये या सर. येस येस प्रशांत हावरे सरांकडून परिवार कॉल केला पण स्पोर्ट्स अंकित केलेला आहे. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय सर तुम्ही व्हीआयपी डेच्या शुभ ऑर्डर सुद्धा आपण एकदा आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. थँक्यू सर थँक्यू. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजे दत्ताई स्पोर्ट्सच्या संघाने बहारदार फलंदाजी तुमची झाली आहे त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. पण नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? फलंदाजीच करू पाहिजे. धाडसी निर्णय आहे फलंदाजी करण्याचा आणि चांगला अभ्यास तुमचा आहे. या मैदानात तुम्ही लहानपणापासून खेळत आले त्या जिल्ह्याच्या गावात. तर काय कुठला आकड्यापर्यंत धावण्यात जाण्याची मजल मारण्याचे प्रयत्न असेल तुमचा? 60च्या वर. आणि अभ्यास केलाय का कानाई बीचा? कारण चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये कानाई बीचा राहिलाय. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो त्यांचा आम्ही बघितली पहिली मॅच. त्यांनी रन चेस केले होते पण आमचा बॉलिंग अटॅक पण तेवढा चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना रोखू. तर कानाई बी नाणेफेक हरलात आणि जर जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. येस डेफिनेटली मला माहितीच होतं की क्षेत्ररक्षण तुमच्या मनाप्रमाणे आता निर्णय तुम्हाला मिळतोय आणि 60चा आकडा सांगितलाय म्हणजे दत्ताई या संघाने. तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कुठला मॅजिकल आकडा तुम्हाला वाटतोय? 60च्या वरती. आणि त्या 60 धावा तुमच्या संघाकडून चेस करताना कुठले फलंदाज आम्हाला पाहता मिळतील?
सुनील रायकर, हार्दिक, मी आणि अंकित खूप फलंदाज आहेत. नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजे स्पोर्ट्सच्या नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलाय आणि आमंत्रित केलंय कानाई स्पोर्ट्स बी या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू. थँक्स मनीष. दुपारच्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचं शिवसेना युवासेना नायगाव पूर्व पुरस्कृत स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. हे टुर्नामेंटचं आयोजन करण्यामागचं एकच उद्दिष्ट ते म्हणजेच खेळाडूंना पुढे नेण्याचं, समाजकार्य करण्याचं आणि ते उद्दिष्ट या ठिकाणी साध्य केलं जातंय. आदरणीय सन्माननीय सर्वेसर्वा मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून मॅचकडे आपण वळणार आहोत. साई स्पोर्ट्स बापाने विरुद्ध लढत तुम्ही बघतायत कानाई स्पोर्ट्स पाय ए. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली होती साई स्पोर्ट्स बापाने संघाने आणि फलंदाजी करताना कानाई स्पोर्ट्स पाय ए संघाने सीमित 5 षटकांमध्ये धावफलकावर धावा जमा केल्यात 43 धावांचं लक्ष. 2 फलंदाज खेळपट्टीवर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे फलंदाज हर्षद लाख मोलाचा खेळाडू आणि त्याच्या समेत नॉन स्ट्रायकिंगकडे मनोज किरकिरे. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय इस्माइलजी शेख या मैदानाचे मालक दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय. सर वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या माहिती करता बापाने विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाय असा मॅच होतोय. गोलंदाजी मार्गावर जितेन देवळीकर. पहिला चेंडू बिल्डिंग करू शकला नाही. मिडल स्टंप वरून उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. आत्मविश्वास प्राप्त करण्याकरता हा चेंडू फार महत्वाचा असतो मित्रांनो. मी नेहमीच बोलत असतोय, सतत बोलत असतोय. पुढचा चेंडू टॅप केलाय. हलकीशी दिशा दिली. शॉर्ट गेली क्षेत्रामध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवले गेले. एका धावेची सुरुवात केली साई स्पोर्ट्स बापाने संघाचा फलंदाज हर्षद लाखात यांनी. जिंकण्याकरता 43 धावांचं लक्ष. पाठलाग करते वेळी 2 चेंडूमध्ये 1 धाव. मनोज किरकिरे आता स्ट्रायकिंगकडे. मला आठवतंय जरीमरी स्पोर्ट्स पाय संघाविरुद्ध त्याने दिलेला लढा. मनोज किरकिरे आणि चांगला स्मॅश केले चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज धावतायत. बघता बघता 2 धावा मिळत आहेत. फलंदाज मनोज किरकिरे याला. धावसंख्या 3. मनोज किरकिरे याचा परफॉर्मन्स बघितला तर यंदाच्या वर्षामध्ये त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्या स्पर्धेमध्ये मनोज किरकिरे यांनी जरीमरी पाया संघाविरुद्ध 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार ठोकून मॅच जिंकून दिला होता. स्ट्रेट टू द बॉलर असं खेळायचं होतं या फलंदाजाला. 1 धाव मिळाली. एका बाजूला जितेन देवळीकर, एक हुकमी एक्का, टेनिस विश्वातील एक नामचीन खेळाडू, ज्याच्यावर भरपूर भरोसा असतो, ज्याच्यावर विश्वास ठेवतोय हा कानाई स्पोर्ट्स पायेचा संघ. आणि खरोखरच ग्रेट कामगिरी करणारा हा ग्रेट खेळाडू गोलंदाजी मार्गावर जितेन देवळीकर. एक बघितलं तर मैदानाच्या बाहेर त्याचा शांत स्वभाव, मैदानाच्या आत त्याचा आक्रमक पावित्रा, ह्या 2 गोष्टी त्याच्याकडून मला बघायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत खेळलाय. तो हा खेळाडू आहे जितेन देवळीकर. समोर उजव्या हाताचा चांगल्या दमाचा खेळाडू हर्षद लाखात. ऑन ड्राईव्ह केला जातोय. ऑफ स्टंपर शपल होऊन चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 6. जिंकण्याकरता 43 धावांचं माफक असं लक्ष आहे. आणि पाठलाग करते वेळी सध्याच्या स्थितीला 5 चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 6 धावा. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं फलंदाजी करते वेळी विशेष प्रभाव पाडता आला नाही फलंदाजांना. ऑफ ड्राईव्ह आहे. ऑफ ड्राईव्ह करून 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण होईल काय? होय ती झाले. नॉट आउट. सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये पोहोचलाय फलंदाज मनोज किरकिरे. दोन्ही फलंदाज आरामात धाव पूर्ण करतायत. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देत असताना साई स्पोर्ट्स बापाने संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 8 फॉर नो लॉस.
कडक उन्हामध्ये हे कडक लढत आपल्या डोळ्यासमोर आले. थँक्स डीसी. उन्हाचा प्रभाव आपल्याला दिसतोय या खेळपट्टीवर. सिमेंट विकेट ही इथे पाहायला मिळते आणि हे मैदान खूप प्रसिद्ध मैदान आहे. इस्माईल शेख मैदान, जुळचंद्र असं नामकरण या मैदानाचं तुम्ही बघतायत. या टुर्नामेंट्स करता अनेक बदल केले जात आहेत. खेळाडू कक्ष ह्यापूर्वी अगोदरच्या टुर्नामेंट्समध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असायचा. आता खेळाडू कक्ष हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर म्हणजेच बघतोय आपण रेल्वे स्टेशन जे आहे, जुचंद्र स्थानक आहे त्याच्याबरोबर अगदी खाली हा खेळाडू कक्ष. दोन्ही बाजूला गोलंदाजी मार्गावर P2 पॉवर प्ले 2 षटक टाकण्याकरता ललित देवळीकर हा गोलंदाज आलाय. अनुभव जास्त आहे. विकी सुद्धा खेळतोय, तेजस सुद्धा खेळतोय. प्लेइंग 11चा हिस्सा बनले ते खेळाडू. गोलंदाज ललित देवळीकर रेल्वे कडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज. टॅप करायचं होतं कव्हर क्षेत्रात, बॅटचं हलकसं एज लागले. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये विकी सज्ज होता आणि त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचतोय. एका धावेची धावसंख्या झाली ती 9. सर्व काही व्यवस्थित चाललंय फलंदाजी करणाऱ्या बापाणे संघाच्या बाजूने. साई स्पोर्ट्स बापाणे संघाचा एकही फलंदाज बाद झाला नाही. आणखीन त्यांचे धाकड खेळाडू आहेत जे चांगली फलंदाजी करू शकतात. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळ आहे. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एकेरी दुहेरी धावा हे क्रिकेटच्या दुनियेमध्ये फार महत्वाच्या असतात. लाईफ लाईन जिला म्हटलं जातं आणि ती लाईफ लाईन इथे पूर्ण करत असताना धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश होतोय. धावसंख्या झाली ती 10. चांगला टॅकल होऊ शकतो. हा 43 धावा जरी असल्या तरी डिफेंड करण्याची क्षमता असलेला कान्हाई स्पोर्ट्स पाय ए हा संघ खेळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक्स इन द एअर, सॉफ्ट डिसमिसल. मनोज किरकिरे इज गॉन. विकेटचं पतन. चैतन्य कारखांडी या खेळाडूने हा झेल टिपलाय आणि हे यश मिळतंय. पहिलं यश मिळतंय ललित देवळीकर याला त्याच्या कोट्यातील तिसऱ्या चेंडूवर. उजव्या बाजूला वरिष्ठ मान्यवर आपण बघतोय ज्यांच्यावर आमचे नतर जाते. आदरणीय सन्माननीय धनेजी भगत, इस्माईलजी शेख, विनोद पाटील या बड्या हस्ती आहेत. निलेशजी म्हात्रे अनेक नामचीन खेळाडू सुद्धा आहेत. नंदकुमार भोईर हे सुद्धा क्रिकेटचा आनंद बघतायत. प्रणयजी म्हात्रे. त्याच्यानंतर आपण बघतायत चर्चा करणार आहोत नवीन फलंदाज आलाय विवेक नाईक. शॉर्ट ऑफ लेन, शॉर्ट ऑफ फुल केलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली. बघता बघता कदाचित तिसरी धाव होईल काय? नाही. अंतिम क्षणी चेंडूला अडवलं गेले. 2 धाव पूर्ण. 2 धावांची धावसंख्या झाली ती 12. साई स्पोर्ट्स बापाने 43 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये ललित देवळीकर याचा प्रभावी मारा. हर्षद लाखात याची लाख मोलाची कामगिरी ही मला आठवतोय. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेत. मनोर पट्ट्यामध्ये जाऊन सुद्धा चांगला खेळ त्यांनी केलाय. ऑफ पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ओव्हर पिच चेंडू होता. अपील जोरदार केलंय. लेग बाईचा इशारा कारण चेंडू गेला होता तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एका धावेची धावसंख्या झाली ती 13. षटक इथे प्रगतीपथावर आहे. दुसरं आणि दुसऱ्या षटकामधील एक चेंडू शेष असेल, एक चेंडू बाकी असेल, एक चेंडू शिल्लक असेल. पुढचा चेंडू इनसाइड आउट करून चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये वळवलाय. एक धाव पूर्ण केली आणि ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्यात साई स्पोर्ट्स बापाने संघाच्या 1-14.
षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 14. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 29 धावांची गरज. 18 बॉल 29 धावा. विवेक नाईक त्याच्याकरता हे किफायतशीर असं क्रिकेटचं मैदान. जितेंद्र देवळीकर याचा हा चेंडू अपील जोरदार केलंय. लेग स्टंप च्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंच हितेंद्र भोईर सरांचा इशारा आलाय. दॅट्स वाईड. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 15. स्कोर मुजवान 15. 2 षटकं टाकून झालेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जितेंद्र देवळीकर याचा. जितेंद्र देवळीकर स्ट्रायकिंग कडे विवेक नाईक. चेंडूला या ठिकाणी आपटला होता. पटकी हुई गेंद जसं म्हटलं जातं तो चेंडू इथे पाहायला मिळाला. आणि पंच इथे काय करतात ते आपण बघणार आहोत. निश्चितच पंच निरीक्षण करतायत कशा पद्धतीचा हा चेंडू होता. एक चांगला चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जितेंद्र तयार. हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होण्याची दाट शक्यता असेल काय. झेल टिपला गेला आणि विवेक नाईक सारखा एक चांगला फलंदाज बाद केला गेलाय. गॉन. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. मोठा धक्का दिला गेलाय साई स्पोर्ट्स बापाने संघाला. प्रत्युत्तर देत असताना 43 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी 2 गडी बाद धावा लागलेत धावफलकावर त्या 15. 2 बाद 15. विनोद रायात हा गोलंदाजी मार्गावर बघतोय असताना चांगली कामगिरी करणारा गोलंदाज आहे. आणि आता फलंदाजी मार्गासाठी फलंदाजी करण्याकरता तो मैदानाच्यात उतरलाय. विनोद रायात खुल्या गटातील मॅचेस मध्ये त्याला नेहमीच बोलवलं जातंय. हर्ष स्ट्रायकिंग कडे आडव्याचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा. षटकार. म्हणूनच मी म्हणतोय लाख मोलाचा खेळाडू आहे हर्षद लाखात. हा फलंदाज ज्याचा टान्स खूप चांगला असतो. एकेरी दुहेरी धावा तो चांगल्या जमत असतोय. वेळ प्रसंगी मोठे फटके आवश्यक असताना त्याच्या बॅट मधून सातत्य हे मला पाहायला मिळालंय. असा खेळाडू. आता जतीन काय करेल. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला गळी क्षेत्रामध्ये धाडलं जात आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. फायदा उचलला गेलाय. दुसरी धाव कंप्लीट होतोय. दुसरी धाव पूर्ण होतोय. 2 धावांची धावसंख्या झाली 23. अजूनही 20 धावांची आवश्यकता भासेल हा मॅच जिंकण्याकरता साई स्पोर्ट्स बापाने संघाला. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये 4 चेंडू गोलंदाजाने स्पेंड केलेत. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. जितेंद्र देवळीकर कमबॅक करावा लागेल. या खेळाडूला क्षमता असलेला खेळाडू आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आज स्वतः दिस सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर. ओहो इनर एज लागलाय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावन करतात. चौकार. आता प्रश्नामध्ये सापडलाय. अडचणीमध्ये सापडलाय फिल्डिंग करणारा कानाई स्पोर्ट्स पाय ए हा संघ. कारण 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्या धावपळकावर त्या 27. 27 धावा धावपळकावर लागले जातात. 13 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय फलंदाजाने. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आलाय. चांगली फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतोय. याचबरोबर या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्स बापाने संघाची धावसंख्या आहे
ती 2 गडी बाद, 28 धावा, 28. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा. प्रेक्षक काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, आम्ही याचं वक्तव्य करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा चषक 2021. काय प्रेक्षणीय सामने होतात बघा ना. चांगली गीतं वाजवली जात आहेत. उष्णता निर्माण करण्याकरता खेळाडू मैदानाच्या आतून चांगलं प्रदर्शन करतायत. कॅमेरामॅन ची भूमिका अदा करण्याकरता आता निलेश अरविंदकर पुन्हा एकदा सज्ज झालेत. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्हचे प्रोपरायटर आदरणीय सन्मान्य महेंद्रजी भगत साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होतोय. आणि आज बघतोय आपण TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं या स्पर्धेचं. त्यांची संपूर्ण टीम चांगलं काम करत आहे. पुन्हा एकदा या टीम बद्दल माहिती देऊया इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहतात त्यांना. बघतायत आमच्या डाव्या बाजूला इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर आदरणीय सचिन पाटील, मॅन फ्रॉम राई भाईंदर. डाव्या बाजूला तुम्ही बघतायत निलेश अरविंदकर, कॅमेरामॅन मॅन फ्रॉम पापडी वसई. तसेच आमच्या पाठीमागे एडिटर स्कोरबोर्ड कसा आहे, रिप्ले कसा आहे याची संपूर्ण माहिती देणारे अजय भारद्वाज याला तुम्ही पाहताय. मॅचकडे वळूया. 12 बॉल आणि 15 धावांची गरज असताना फक्त डिफेन्स केले या चेंडूला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळ आहे. 1 धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट केली, एका धावेने धावसंख्या झाली 29. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. 11 बॉल टू गो, 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 11 चेंडू 14 धावा. विकी आणि तेजस यांना तुम्ही बघतायत, एक थर्डमॅन क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि एक शॉर्ट फाईन लेग. विनोद रायत करता हा अप्रतिम चेंडू टाकलाय. स्विंग होणारा चेंडू आहे. वॉर्निंग दिली जाईल काय नाही. एक ते आपण बघितलं की स्कोरलेग पंचांचा काहीतरी इशारा आला होता. पुन्हा आपण माता बालसंगोपन केंद्र जुचंद्र यांचे कर्मचारी इथे दाखल झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. आरोग्य खात्यातील हे कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा. चर्चा त्यांची करणार आहोत. अपील जोरदार केलंय, पंचाने अपील फेटाळून लावलंय. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, डिलिव्हरी असल्या कारणाने पंचाने लेग बाईचा इशारा केले. दरम्यान 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेची धावसंख्या झाली 30 रन्स, 30 धावा, 3 गडी बाद. ही स्थिती आहे सध्याच्या स्थितीला साई स्पोर्ट्स बापाणे संघाची. जिंकण्याकरता 43 धावांचं लक्ष, अजूनही 13 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार रेल्वे कडून. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलाय. चेंडू जातोय सुपर गोल पट्ट्याबाहेर. 4 धावांकरता क्लासिकल ड्राईव्ह, 4 रन्स. स्कोर मूव्स ऑन 34. 34 या धाव संख्येवर धावपळक पुढे सरकतोय. ज्या पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये पेट्रोलचे भाव झटपट वाढतायत तसं इथे धावपळकावर धावा झटपट येत आहेत. धावसंख्या 34. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि लॉंग लेग. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह आहे. इन द एअर. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावां करतात. चौकार. खरं तर खेळाडूने मॅच सोडू नये. इथे आत्मविश्वास गमावून बसलाय तो कान्हाई स्पोर्ट्स पाये हा संघ, जो भिवंडी परिसरामधून इथे खेळाकरता उपस्थित झालाय. धावपळकावर 4 ने फरक पडतोय. धावसंख्या झाली ती 38 धावा, 38 रन्स. पुढचा चेंडू
dancing down the track, charge the ball in the extra cover area, and that's a 4 runs. Classical drive. तिन्ही चेंडूवर 3 चांगले फटके. चौदा बॉल मध्ये 34 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय फलंदाज हर्षद लाख मोलाची कामगिरी साई स्पोर्ट्स बापाने संघाची. आणि चौकारांचे हॅट्रिक झाले. आदरणीय सन्माननीय रणजित किनी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतंय ती खेळाडू हर्षद लाखात याला. 15 चेंडूमध्ये 34 धावसंख्येवर तो खेळतोय. आता विचार आपण करूया नेमकं काय घडलंय. षटक संपला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागले धावफलकावर 42. आणि आता क्षेत्ररक्षक हे जवळ येत आहेत. याचाच अर्थ फलंदाजांचे शेजारी वाढलेत, वैरी वाढलेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. विनोद रायात स्ट्राईकिंग कडे, हुकमी एक्का कुळ्या गटामधून तो खेळत असतोय. बघू शकताय फ्लाय सीफ शॉट बॅकवर्ड पॉइंट सिलिमिडॉन. आणि हा सिलिमिडॉन वगैरे माझ्यासाठी काय नाही. या चेंडूला मी सरळ भिडकावून देतोय. मिड विकेट पट्ट्यावर 6 धावांनी करता षटकार. मॅच विनिंग स्ट्रोक. जल सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला.